गेल्या 2 वर्षांपासून स्विमिंग हबच्या वतीनं कोल्हापुरात राष्ट्रीय स्तरावरील निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली आहे। टच पॅड सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यानं स्विमिंग हबच्या या स्पर्धेकडे देशभरातील खेळाडूंचा ओढा वाढतो आहे। स्विमिंग हबची सुरू असलेली ही घोडदौड स्विमिंग क्षेत्रात निश्चितच दिशा देणारी ठरती आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांना स्विमिंग खेळातल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार सेवा यापूर्वी कोल्हापुरात उपलब्ध होत नव्हत्या। शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळातील स्पर्धकांची संख्या वाढली, परंतु खेळासाठी दर्जेदार सेवा नसल्यानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसे खेळाडू आपली चमक दाखवू शकले नाहीत। त्यामुळेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार सेवा उपलब्ध व्हाव्यात, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं, जलतरण खेळाचा प्रसार व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 2022 मध्ये कोल्हापुरात स्विमिंग हबची स्थापना करण्यात आली। आमचा मूळ उद्देश हा जलतरण खेळ वाढवायचा हाच आहे। जास्तीत जास्त मुलांनी जलतरण खेळाकडे वळावे हाच आमचा मुख्य उद्देश आहे। यासाठी आम्ही 2022 पासून जलतरण स्पर्धा आयोजित करतो। यात आम्ही विभागीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय अशा सर्व स्पर्धा आम्ही आयोजित करतो। आम्ही या स्पर्धांकरता जलतरण स्पर्धांकरता रोख रकमेत बक्षीस देतो। शालेय नॅशनल स्पर्धेसाठी टचपॅड सारख्या सुविधा पूर्वी उपलब्ध होत नव्हत्या। त्या सुविधा स्विमिंग हबनं देऊन पहिली निमंत्रितांची जलतरण स्पर्धा राजर्षी शाहू कॉलेज इथं सागर पाटील जलतरण तलाव या ठिकाणी घेतली। त्याला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला। या टचपॅड सुविधा खेळाडूंना उपयोगी ठरत असल्याचं स्विमिंग हबच्या संयोजकांनी सांगितलं। टचपॅड आपल्याला टच केल्यामुळे आपल्याला परफेक्ट त्यांचं टायमिंग समजते। टायमिंग समजल्यामुळे मुलांना लवकर आपल्याला टायमिंग समजल्यामुळे त्यांना त्याचा प्रॅक्टिस करण्यासाठी फार फायदा होतोय आणि पुढे ते पुढच्या स्पर्धेसाठी जायला त्यांना फार मोठा उपयोग होऊ शकतो त्याचा टचपॅडसाठी। ती सुविधा फक्त आपण स्विमिंग हब फाउंडेशन कोल्हापूरतर्फे उपलब्ध करून देतोय। स्विमिंग हबच्या माध्यमातून घेतल्या जात असलेल्या या स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली। इथे फॅसिलिटीज भरपूर आहेत। टाइम टू टाइम सगळं केलं जातं, मीन्स लेट केलं जात नाही। टचपॅडची सुविधा खूप छान केली आहे, ज्याच्यामुळे टायमिंग ॲक्युरेट कळतं आम्हाला की काय खरं टायमिंग काय आलं आहे। आणि या टचपॅडच्या फॅसिलिटीमुळे आम्हाला जास्त प्रोत्साहन मिळतं। माझं इथं फर्स्ट टाइम टचपॅडवर होतं। मी स्टेट्समध्ये पण केले, पण माझं इथं फर्स्ट टाइम टचपॅडवर कधी नव्हतं। इथं मला जरासं वेगळं वाटलं की टचपॅडला अजून एक स्ट्रोक घ्यायचे होते मी, नाहीतर माझा आणि सेकंड प्लेस पण आला असता। टचपॅड सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलंय। ते टचपॅडचा अनुभव मुलांना घेता येतोय, ती खूप चांगली गोष्ट आहे। ज्या बाकीच्याही स्टेट लेवल, नॅशनल लेवलमध्ये जो अनुभव घेता येत नाही तो इथे आम्हाला अवेलेबल करून दिल्याबद्दल ऑर्गनायझर्सचे खूप खूप धन्यवाद। आणि खूप छान लेवलला ऑर्गनायझेशन चालू आहे। वेळच्या वेळी इव्हेंट होत आहेत। ब्रेकची जी अनाउन्समेंट आहे ती सुद्धा वेळोवेळी केली जाते, त्याच्यामुळे कुठेही मिसमॅनेजमेंट होते असं जाणवत नाही आहे। जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धा स्विमिंग हबच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात यासह अन्य राज्यातील स्पर्धक या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत। कोल्हापुरातील स्विमिंग हबची सुरू असलेली ही घोडदौड स्विमिंग क्षेत्रात निश्चितच दिशा देणारी ठरतीये। कॅमेरामॅन सर्वेश उरुणकरसह सुभाष गायकवाड।